आमटीचा हा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण हा जितका चटपटीत दिसतो ना, तितकाच तो चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. विशेष म्हणजे खूप कमी वेळेत तयार होतो. त्यामुळे घाई गडबडीच्या वेळेस हा आमटीचा प्रकार तुम्ही बनवू शकता. बरं नुसतं भातासोबतच नाही, तर भाकरीसोबत, चपातीसोबत सुद्धा हा खूप छान लागतो. साहित्यांचं प्रमाण खूप कमी आहे, खूप कमी वेळ लागणार आहे. आमटी आपण नेहमी त्याच पद्धतीने बनवून खात असतो. पण आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःला आवर घालू शकणार नाही, इतकी ही साधी, सोपी आणि तितकीच चविष्ट अशी बनते. चला तर मग 2 लोकांचं प्रमाण मी इथे सांगते, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साहित्यांचं प्रमाण कमी जास्त करून तुमच्या अंदाजाप्रमाणे नक्कीच बनवू शकता. सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली. पळीभर यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धाच छोटा चमचा आपल्याला मोहरी घालायची, अर्धा छोटा चमचा जिरं घालायचं. यासोबतच पाव चमचा हिंग सुद्धा घालायची. जिरी मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा चांगला बारीक चिरून घालायचा आहे. आता हा कांदा आपल्याला चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. इथे कांदा चांगला बऱ्यापैकी मऊसूत असा परतला गेला. यामध्येच ठेचून घेतलेले 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा मी ठेचून घेतला. हे यामध्ये घालायचं आणि यासोबतच 7-8 कढीपत्त्याची पानं सुद्धा घालायची. तर साधारण आता अर्धा ते 1 मिनिटांसाठी आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घेऊ. आता आलं लसूण पेस्ट परतून झाली की यामध्ये लाल बुंद टोमॅटो चांगला बारीक चिरून घालायचा. तर इथे मध्यम आकाराचा एक टोमॅटो त्यापैकी अर्धाच टोमॅटो मी घेतलेला आहे. हा टोमॅटो सुद्धा अगदी मऊसूत आपल्याला शिजवून घ्यायचा यासाठी अगदी एक 2 ते 3 चिमूट मीठ सुद्धा घातलं की जेणेकरून टोमॅटो पटकन असा सॉफ्ट होईल. आता टोमॅटो जो आहे तो चांगला मी इथे मिक्स करून घेतला. तो चांगला शिजायला हवा यासाठी काय करूयात, तर मिनिटभरासाठी यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो चांगला मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर टोमॅटो चांगला आपण बारीक चिरून घेतला होता, यामुळे तो चांगला असा मऊसूत शिजला जातो. तर आता टोमॅटो इथे चांगलेच मऊसूत झालेत. जमेल तितके मॅश करून घ्यायचे. आता यामध्ये काही बेसिक रोजच्या भाजीसाठी लागणारेच मसाले घालायचे. तर पाव चमचा इथे मी हळद घातली. घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये घालायचा आहे आणि रंगासाठी एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घातली. यासोबतच अर्धा छोटा चमचा मी धने पावडर घेतली. घातलेले सगळे मसाले या सगळ्या पदार्थांमध्ये फक्त आपल्याला मिसळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो करायची आहे, कारण आपण जे मसाले घातले ते अजिबातच करपायला नको. आता मसाले तर चांगले परतले गेले पाहिजेत, त्यांचा स्वाद सुद्धा छान यायला हवा. म्हणून इथे असंच न परतून घेता यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय. तर साधारण पाव वाटी भरून यामध्ये मी पाणी घातलं असेल. घातलेलं पाणी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यावरती झाकण ठेवायचंय. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, की जे मसाले आहेत त्यांचा फ्लेवर सुद्धा चांगला येतो आणि यासोबत अजिबात ते करपतही नाहीत आणि यावरती हलकीशी अशी तर्री सुद्धा येते. आपण कोणतंही वाटण यामध्ये घातलेलं नाही. यामुळे अशा पद्धतीने आपल्याला चांगलं मॅश होईपर्यंत हे शिजवून घ्यायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता कांदा आणि टोमॅटो संपूर्णपणे गळला गेलेला आहे. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला अर्धी रेग्युलर जी वाटी असते, ती अर्धी वाटी भरून इथं मी ताजे मटार सोलून घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला चांगली याची पेस्ट तयार करून घ्यायची. म्हणजेच अगदी आपल्याला खूप बारीक अशी पेस्ट नको, हलकासा जाडसर दरदरीत राहिला तरी सुद्धा चालू शकतं. आता इथे मी 2 लोकांना भातासोबत खाण्यासाठी इथं मी ही आमटी बनवतेय. म्हणून मी अर्धीच वाटी इथे वाटाणा घेतला. पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल, भाकरी सोबत सुद्धा हवं आणि भातासोबत सुद्धा हवं असेल, तर तुम्हाला 1 वाटी 2 लोकांसाठी पुरेशी होते. बारीक करून घेतलेली ही वाटाण्याची पेस्ट आपल्याला या मसाल्यांमध्ये घालायची. हे वाटाणे आधी भाजून मग त्याची पेस्ट करायची अजिबात गरज नाही. वाटाणे भाजले गेले की त्यावरची जी साल आहे ती थोडीशी कडक होते आणि मग बारीक करायला थोडासा प्रॉब्लेम येतो. यामुळेच आपल्याला काय करायचं, की वाटाणे कच्चेच असेच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे. वाटाणा आपण कच्चाच वापरलाय, यामुळे थोडासा आपण या मसाल्यांसोबत परतून घ्यायचा, साधारण 1-1.5 मिनिटांसाठी. इथे वाटाणा परतून झाला की गॅसची फ्लेम मीडियम करायची. मीडियम फ्लेमवरती आपल्याला यामध्ये पाणी घालून हा कच्चा वाटाणा शिजवून घ्यायचा आहे. तर आमटी तुम्हाला किती पातळ हवी आहे, किती दाटसर हवी आहे यानुसार तुम्ही पाणी ह्यामध्ये घालू शकता. पण आत्ता सध्या यामध्ये ग्लासभर पाणी घालून अंदाज घेतलेला आहे. कारण आपल्याला हे वाटाणे सुद्धा शिजवून घ्यायचे आहेत किंवा ही पेस्ट अशी कच्ची लागायला नको म्हणून ती थोडीशी शिजवून घ्यावी लागते. हे शिजवत असताना थोडंसं प्रमाण
जे आमटीचं आहे ते थोडंसं अटलं जातं. म्हणून आणखीन एक पाव ग्लास भरून मी यामध्ये पाणी घातलं. आता या आमटीला चांगली उकळी येऊ देऊयात आणि मग साधारण उकळी आल्यानंतर 5 मिनिटांसाठी ही आमटी आपण शिजवून घेऊयात. तर साधारण उकळी आल्यानंतर 5-7 मिनिटांसाठी ही आमटी मी चांगली शिजवून घेतली. आता इथे तुम्ही याचा दाटसरपणा बघू शकता, ह्या आमटीचा कलर, टेक्स्चर बघू शकता. यापेक्षा थोडीशी दाटसर ठेवायची असेल तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण थंड झाल्यानंतर हलकीशी ही अजून थोडीशी दाटसर होते. यावरती छान हलकीशी अशी तर्री सुद्धा आलेली आहे. आता ही मस्त गावरान झटका याला द्यायचा आहे. म्हणूनच इथे मी ना लसणाची फोडणी देणार आहे. तर 2-3 लसणाच्या पाकळ्या अगदी 2 चमचे तेलामध्ये चांगल्या ठेचून परतून घेतल्या. यामध्ये रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. हलकीशी ती मिक्स करून घेऊयात आणि ही चरचरीत लसणाची फोडणी या आमटीवरून घालूयात. खरं तर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर अशी लसणाची फोडणी वरून द्यायची नसेल, तुम्ही स्किप करू शकता. पण एक गावरान झटका या लसणाचा मस्त या आमटीला बसतो, म्हणून ही एक्स्ट्रा स्टेप मी घेतली. चमचमीत अशी वाटाण्याची आमटी इथे तयारच झाली. तर नेहमीपेक्षा ही थोडीशी वेगळी लागते. वाटाणा वेगळा आणि पुन्हा रस्सा वेगळा असं होत नाही. अगदी सगळी आमटी व्यवस्थित अशी जुळून येते. भातासोबत मस्त ताव देऊन वरपून खावंसं वाटतं. इतकी ही चविष्ट होते. इथे या आमटीसाठी ताजा वाटाणा वापरलाय कारण आता वाटाण्याचा सीझन आहे. पण इतर वेळेस जर तुम्हाला बनवायचा असेल, तर जो सुक्का वाळवलेला वाटाणा असतो, तो सुद्धा भिजवून तुम्ही या पद्धतीने आमटी बनवू शकता. ताज्या वाटाण्यापेक्षा ना त्या आमटीची सर थोडीशी जास्तच येते. यामुळे दोन्हीही पद्धतीने तुम्ही आवडत असेल तर बनवून पाहू शकता. नक्की ट्राय करून पहा. थोड्याशाच वाटाण्यामध्ये भरपूर आमटी होते आणि भरपूर चविष्ट वाटाण्याचा स्वाद त्या आमटीला खूप छान येतो. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.